हे गव्हाच्या मध्ये हे कशामुळे झालं असेल तुम्हाला काय वाटतं? कोणते प्राण्याने केले का कोणत्या माणसामुळे झालं असेल? तुम्ही कमेंट करून सांगा. तर राम राम मंडळी, आज आपल्या पिशे काकांना आपल्या जनावरच्या बाजारामध्ये 2 बोकडं विकायची होती. मी येऊस तर त्यांनी दोन्ही बोकडं विकून पण टाकली. त्यांना चांगली किंमत पण मिळाली. मग तिथनं आम्ही गेलो धान्याच्या बाजारात. बघा गहू, ज्वारी, पाण्याचं टिपड पण घेतलं. मग तिथनं हे सगळं अमोलच्या घरी ठेवलं आणि अमोलनं मला घरी सोडलं. आणि इथं आमच्या ह्या भालूच्या बिहामुळे त्यानं मला अलीकडं सोडलं. आमचा भालूचा साला एक डेंजर आहे बरं का. मग इथं आलो, इतर गव्हाच्या इथं बघितलं तर इथं गहू पडला होता मधीच बरोबर. तर इथली माणसं म्हणत होती आमच्या घरापासली की ह्या लांडग्यामुळे झालं आहे. आता रात्री आज झालं का दिवसा झालं हेच कळना, कारण सकाळी तर नव्हतं जाताना. कशामुळे झालं असेल काय माहीत. मग तिथनं श्लोकला घेतलं आणि दुकानात गेलो. श्लोक लईच मागं लागला होता म्हणून त्याला घेतलं आणि दुकानात गेलो. मग दुकानात गेलं का डायरेक्ट लावला आज किंग कॉंग पिक्चर. त्याला बी खूपच आवडला. त्याची ॲक्शन पण करून दाखवली. पण शेवटी ज्यावेळेस बिल्डिंगवरनं पडल्यावर तो त्याला खूपच वाईट वाटायला लागलं. तो बिल्डिंगवरनं पडल्यावर. असू दे म्हणलं, आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम.